ओ तेरी की गाईज. तर मित्रांनो आम्ही आता मी करायला फ्रीज साफ. पहिले काम करतो सगळं फ्रीज मधलं सामान बाहेर काढून घेतो, नंतर फ्रीज आपण साफ करून टाकतो. गुड मॉर्निंग मित्रांनो, या चहा प्यायला. गाईज बघा ना, एवढसा चहा दिला मला आईने. हे बघा, एवढा घेतलाय आईने, बिकॉज गिलासामध्ये चहा ठेवलाय माझ्यासाठी. खूप चहा पितो म्हणून. आई आज कुठले काम आहे सांग पटकन. बक्कळ काम आहे, आंबट झाले त्या कामाने. काय झालं? भांडे घालतो, हाताला कातडी राहत नाही. कातडी झाली? बोट वाकन तसं. तरी आज काय काम आहे सांग ना आपल्याला. भांडे लावायचे, पसारा पडलेला उरकायचं, आणि हे पसारा का? हॉल राहिला ना आवरायचं आपला. पसारा का? भांडे लावायचे, इकडे तिकडे आडवं तिडवं सामान आपलं इकडं काढ तिकडं काढ, साफ करायसाठी काढायला आहे. ते लावून घ्यायचं. पप्पा म्हणतात तुम्ही काय काम करायला लागले. आमचं आम्हालाच माहित काय काम करायला. तिथलं काढायचं, तिथं स्वच्छ करायचं, तिथलं सामान इकडं काढायचं, इकडचं काढायचं, तिकडं लावायचं. हेराफेरी व्हायला लागली काम. आणि असं वाटायला काहीच काम नाही केलं दुसऱ्याला, नुसती हेराफेरी, गोलमाल आहे गोलमाल. तर गाईज आज आम्हाला भांडे लावायचे आणि याच्या उरलेले पसारा लावून घ्यायचा आहे. फक्त पसारा नाही, सामान आईनेच मला शिकवलं पसारा म्हणून. तर आता लावून ते घेऊ. पहिला चहा पिऊन घेतो मी, नंतर लावा. आपण नाही, मीच लावणार आहे, मी नाही लावणार आहे. दोघांशी आणि कोण नाही. मम्मी मान. आम्ही दोनच लोक काम करणारे आणि भरपूर अशी लोक आहे घरात, पण कुणी ज्याचं ते स्वतः काम करीत नाही म्हणून एवढं काम वाढावं होतं. चहा पी एनर्जी येईल. काम करू लय वैताग आलं. विकास आमची मन्या कशी बसली. असं म्हणून नाही जमणार, काम करावंच लागेल. म्हणे पिजा झोपी गेला, त्याचं त्यानं चादर सुद्धा काढलं नाही, तसंच पडतं. म्हणे चल ये म्हण्या उठ रे, उठ. तर भावानं आपण आंघोळ केली आणि उरलेले काम आपण करून टाकले. जेणेकरून मम्मीने भांडे करून टाकले आपल्याला. हे सगळे तुझ्या मम्मीने भांडे लावले. इकडे पण भांडे लावलेत, तिथे पण भांडे लावलेत, आणि फ्रीज इकडे आणून लावलं बागेचं. इथून पाणी गळते खाली. त्याला काहीतरी करायला लागणार उद्या. एवढे भांडे खूप सारे भांडे आहेत, पण अजून पण भांडे उरले. हे पण वापरणार नाही. तर भावना आपली आंघोळ झाली आता, आणि हे काम पण उरले झालेच. कारण एक रूम आपण साफ केली तिथे झालीच. तर आता आपण चहा वगैरे पिऊ आणि भेटू. मम्मीचं काय मत आहे बोलू आपण. मम्मी इकडे रे. ये ग माय. गुंड्या तुटलेला शर्ट घातला. आता 2-3 गुंड्या. आम्ही कसं वाटलं तुला काम करून? अजून आंबट झालं डोकं, आंबट. जसं कसं लिंबू खाल्लं ना तसं तोंड होते आंबटचेच. आता उद्या काय काम आहे आपल्याला? उद्या आता हे बाचके आपण फेकाफेकी केली ना, ते लावून लावायचे. आणि इकडे कपडे काढलेले ते आहेत ना, बेड मध्ये टाकायची राहिली. आणि हॉल आवरायचं राहिलं. हॉल नाही एवढ्या वेळा, फॅन राहिला.
चहा प्यायचा रे, बनवते का? मी म्हणलं होतं खालून जाऊन या, ते डाळीचं लफडं काढून टाका डब्यात भरा. चहा बनवतो, चहा पिऊ मस्त लगे. चला भावांनो, बाय बाय, टाटा, गुड नाईट, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग झाली सकाळची, गुड नाईट संध्याकाळची. आता 3 वाजून. तर भावांनो बाय बाय, टाटा. भेटतो तुम्हाला उद्या परत एका ब्लॉग मध्ये. बाय. तर मित्रांनो, गुड मॉर्निंग. आपण आता चहा वगैरे पण उठलं, आपण बाकीचे काम करायचे जेणेकरून आता राहिले. आता मम्मी हे भांडे घासल, तिकडे लावले भांडे सगळे. तर आपण आज फ्रीज साफ करू, फ्रीज साफ करून टाकू आपण आज. तर मी आज फ्रीज साफ करतो. उरले सगळं पसारगे सगळं हे करून ठेवतो. तर आजचा दिवस आपला असंच जातो. चला तर मग काय, आता आपण कामाला सुरुवात करू. मला बोलता येत ना, माझे नाही तर दाढ दुखा लागले. तर एक साईड मास्क फुगलंय, दाढ दुखते, तर दुखत असते ते. चलो हम काम करते अभी. आई घास लागली भांडी. ओ तेरी की गाईज. तर मित्रांनो, मी करायलो फ्रीज साफ. पहिले काम करतो, सगळं फ्रीज मधलं सामान बाहेर काढून घेतो, नंतर फ्रीज आपण साफ करून टाकतो. सगळं काम करून टाकतो. चला तर मग काय, आता फ्रीज साफ करून घेतो आणि पुसून घेतो, मग तुम्हाला दाखवतो पण. मित्रांनो, आपण फ्रीज साफ करून घेतले. एक वेळा हा पण कप्पा साफ केलाय, खालचा पण केलाय. हे सगळे फ्रीजचे भांडे बघा मी घासून ठेवले सगळे टोटल. चमकते गुन्ह्यामध्ये भगडीला बिल्ली. आता मिक्सर सगळं पुसून ठेवून द्यायचं. चला अजून परत उरकायचं आपल्याला. तर गाईज, आपलं सगळं फायनली काम कम्प्लीट झाले. जेणेकरून आपण फ्रीज पुसा घेतलं होतं, सगळं पुसून घिसून सगळं आपण अशा पद्धतीने आपण लावून घेतलंय वरचं पण. बिकॉज याला तर चालू करायची बारी. झालंय. तर आपण आता आंघोळ करतो. मी आता पाणी ठेवले तापायला, आंघोळ करतो. आंघोळ करून द्या तुम्हाला. तर भावांनो, आता मी तर आंघोळ होऊन तर रेडी झालोय. ॲक्च्युली मी चाललो आता बाहेर, मला अर्जंट काम आले त्याच्यामुळे. तर मम्मीनं केलं
उरलेलं काम मम्मी करून टाकेल. मम्मीने एवढे भांडे घासून टाकले. तर मी तर जाणार आता बाहेर. तर ब्लॉगचा इथंच करतो तुम्हाला. भेटू मग आपण नेक्स्ट नवीन ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.